प्रयत्न करतोय. ऑफस्टॉपच्या बऱ्याच बाहेर आतिश दोन्ही बॉल खेळण्यासाठी आलेला आहे आणि त्यातला एक त्यांनी षटकारासाठी देखील धाडलाय. अजूनही 13 धावांची गरज. मला वाटतं 5 चेंडू 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुढे समोरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक तर आहे. वळा कॅच. आपण पाहतोय टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर होतोय आदित्यसाठी. पण यावेळेला नक्कीच मार्शल 11च्या आतिशनी माझी मारली आहे आणि आतिश पुन्हा एकदा जातोय पवेलियनच्या दिशेने. आणि आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. चांगला झेल आपण पाहिला आदित्यचा. क्रुशियल सिच्युएशन होती, टेन्स सिच्युएशन होती, पण त्यामध्ये कुठलीही चूक न करता आदित्यनी हा झेल टिपलाय. आणि या एका झेल नंतर लगेचच आपण पाहिलं तर मार्शल 11चे सर्वच समर्थक या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेत. सुशांत आलाय आता मैदानाच्या आत. आता 4 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. आतिशने नक्कीच एक षटकार त्याच्या विरुद्ध आलाय, पण त्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलंय. मी म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाईल, पण आता असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत देखील हा सामना पाहायला प्रेक्षकांना मजा येईल. नक्कीच नवीन फलंदाज आलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय बदल. आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आत. हुसेन अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला तटस्थ उभा आहे. गेल्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी शेवटच्या 3 चेंडूंवर जे 16 धावा गोळा केल्या होत्या त्यांनी नक्कीच एक समीकरण बदललं होतं मॅचचं. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. प्लीज पंच काहीतरी सांगतायत. समोरच्या दिशेने जे आपले प्रेक्षक उभे आहेत त्यांना बाजूला व्हायचंय, कारण बॅट्समनच्या विजनमध्ये कुठली अडथळ किंवा डिस्टर्बन्स नको आहे. चला पुन्हा एकदा बोलूया लाईव्ह मॅच लाईव्ह ऍक्शनकडे. 4 चेंडू आणि 13 धावा. फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक येतोय खाली. अजून एक गडी होईल बाद. आता 3 चेंडू 13 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्वांनीच. आता 3 चेंडू 13 धावा मैदानाच्या आत. नक्कीच मार्शल 11 पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आल्या पावली जावं लागतंय सुशांत याला. नक्कीच आता 3 चेंडू 13 धावा. मार्शल 11 आजच्या दिवसभरात आतापर्यंत चांगला खेळलाय. हुसेन विचार करतोय की तो अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. गेल्या मॅचचा सामनावीर, गेल्या मॅचचा हिरो. त्यांनी नक्कीच 3 चेंडूमध्ये 16 धावा गरज संघाला गरज असताना जमवल्या होत्या. तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण याला. आता या 3 चेंडूंमधून एक चेंडू तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवणं फार गरजेचं आहे, कारण त्यानंतरच मॅचमध्ये काहीशी अजून रंगत येईल. 3 चेंडू 13 धावा. 13 धावा 3 चेंडू असं हे समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा आतिश तयार होईल प्रवीणसाठी. 3 चेंडू 13 धावांची गरज. मैदानाच्या आत आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा हा मुकाबला. मार्शल 11 तरुण येतोय. आतिश आता 3 चेंडू 13 धावा. येस, पुन्हा एकदा मैदानाच्या आत रनअप मध्ये काहीसा बिघाड आणि नक्कीच हा क्रुशियल मोमेंट आहे. यावेळेला चुकी करून चालत नाही, कारण नक्कीच त्याला म्हटलं जातं चुकीला माफी नाही. हाच तो क्षण आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज, पण यावेळेला आता बॅट्समन थांबलाय. येस, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहतोय. मार्शल 11 विरुद्ध निक्या बॉईज ऋषभ 11. 3 चेंडू 13 धावा. नक्कीच मजा येईल आता या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. सेमीफायनलिस्ट नक्कीच आपल्याला मिळेल. फुलटॉस होता, पण यावेळेला जास्त काही करू शकलेले नाहीयेत. आणि आतिश घेतोय अजून एक विकेट. आल्या पावली परततोय तो म्हणजे प्रवीण. आणि आता 2 चेंडू 13 धावांची गरज. हुसेन नॉन स्ट्रायकिंग एंडला नक्कीच विचार करत असेल की मी इकडे उभा आहे, मला स्ट्राईक रोटेट करून द्या, पण यावेळेला कुठलाही फलंदाज ते करत नाहीये. आणि आता 2 चेंडू 13 धावा आणि कंपल्सरी चेज हे फॉर्मॅट. म्हणजे आता जरीही 2 षटकार आले आणि कुठलाही एक्स्ट्रा आला नाही तर यावेळेला रिझल्ट आपल्या समोर असेल.
पुन्हा एकदा आतिश हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टिपलेला आहे. 2 चेंडू नक्कीच 2 मध्ये 2 हॅट्रिक त्याची मला वाटतं पूर्ण झालेली आहे. तर आतिश यांनी सुद्धा हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. आतिशची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आतिशसाठी सुद्धा. क्रुशियल टाइम क्रुशियल मॅच मध्ये नक्कीच त्यांनी परफॉर्म केलंय. आपल्या संघासाठी या ठिकाणी तो सिद्ध झालाय. आणि आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता 2 चेंडू